गुड इव्हिनिंग सगळ्यांना. बघा आता पेपर 1 जो झाला म्हणजे आता जे डी एड वाल्यांचा जो संध्याकाळी झाला पेपर 1 त्याची प्रश्नपत्रिकेचे संभाव्य उत्तर तुम्हाला मी सांगतोय. बघा प्रश्न प्राथमिक कक्षाओं में भ्रांतियां, त्याचं उत्तर आहे ऑप्शन 4 पर ध्यान केंद्रित करना चाहिए, प्रोत्साहित करना चाहिए, कारण बाकी सर्व निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा आता फक्त तुम्ही उत्तर बघा. आता विश्लेषणाचे गतिमान वैकल्पे. त्याच्यानंतर प्रश्न जो तिसरा होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन 2 विकास बहुआयामी. त्याच्यानंतर तुम्हाला शीर्षगामी जे आहे त्याचं काय होतं व्यवस्थित क्रम. त्याच्यानंतर प्रश्न 5वा त्याचं काय अनुमती दिचार्य रखना. फक्त उत्तर तुम्ही बघा. त्याच्यानंतर 6वा ऑप्शन 1 7 जो प्रश्न होता सामान्य की प्राकृती. प्रश्न 8 तुम्हाला हे बघा त्याचं दुसरं प्रश्न 8 ऑप्शन 2. प्रश्न 9 ऑप्शन 4 प्रश्न 9 ऑप्शन 4 उत्तर आहे त्याचं हे बघा कौशल्य ज्ञान स्तर. त्याच्यानंतर प्रश्न 10 जो दिलेला आहे मूल्यांकन की प्रक्रिया ऑप्शन 2 त्याचं उत्तर दिलेलं आहे बघा ऑप्शन 2 ऑप्शन 2. त्याच्यानंतर प्रश्न 11 बघा प्रश्न 11 याचं उत्तर आहे ऑप्शन 4 प्रश्न ऑप्शन 4. त्याच्यानंतर आता या इथे एकदम सोपा होता रटना त्याचं 4 13चं 3. त्याच्यानंतर 14 प्रश्न त्याचं उत्तर आहे ऑप्शन 3 14वा प्रश्न ऑप्शन 3. तुम्ही फक्त वाचून घ्या इथे फक्त ते तुमच्या सेट नुसार खालीवर असतील. महारत यथार्थ सीखने के फक्त ऑप्शन खालीवर असतील तुमचे आणि किंवा प्रश्न पण खालीवर असतात. त्याच्यानंतर 16 कळालं उत्तर फक्त तुम्ही उत्तर लक्षात घ्या उत्तर काय आहेत त्याचे उत्तर लक्षात घ्या ऑप्शन 4. त्याच्यानंतर प्रश्न 17 लचिलावर विभेदित कक्षा में पाठ्यक्रम विश्लेषण द्यायची गरज नाही कारण तुम्हाला आता विश्लेषण बघू सुद्धा वाटणार नाही. याचा 18 काय संवेदनशील अवधी. त्याच्यानंतर 19वा जो प्रश्न होता तुम्हाला माहिती आहे हात पायांची वाढ याला काय म्हटलं जातं अधोगामी म्हणतो पण प्रश्न त्यांनी समीपा दुरुमिक हा दिलेला आहे म्हणजे तुम्हाला फसवण्यासाठी. त्याच्यानंतर 20वा जो प्रश्न होता उत्तर 1 आहे बच्चों को विविध जेंडर भूमिकाओं से परिचित करना चाहिए म्हणजे काय त्यांना जेव्हा परिचित करना चाहिए रुचियों का आगे बढ़ाने के लिए म्हणजे ऑप्शन 1 उत्तर आहे जो 20 नंबर होता. त्याच्यानंतर 21 प्रश्न 21 जो आहे त्याचं उत्तर ऑप्शन 2 आहे कारण मानकीकृत तुम्हाला माहिती आहे सर्व पाठ्यक्रम लागू झाला ते चालणार नाही म्हणजे ऑप्शन 2 1 आणि 2 तुमचं म्हणजे 1 आणि 3 ज्या ऑप्शन मध्ये 1 आणि 3 असेल ते तुमचं उत्तर असेल म्हणजे हे ऑप्शन 2 मध्ये होतं 21वा प्रश्न. त्याच्यानंतर प्रश्न 22 त्याचं उत्तर आहे ऑप्शन 1 आहे जीन पियाजेनुसार. आता बघा जीन पियाजेने तुम्हाला माहिती आहे सामाजिक आंतरक्रियेला महत्व दिलेलं नाही. शिक्षक तुम्हाला बरोबर माहिती आहे कारण शिक्षक पाड आलंबन संकेत उपलब्ध करायचे हे बरोबर आहे पण जीन पियाजेने सामाजिक आंतरक्रियेला महत्व दिलं नाही म्हणजे काय आरगलत आहे ऑप्शन 1 हे सही आरगलत. त्याच्यानंतर बघा हा प्रश्न थोडा संदिग्ध काय जर यांनी बघा एक प्रभावी शिक्षण छात्र नई जानकारी म्हणजे जे जो पहिले माहिती असतं नवीन माहिती असतं जोडलं तर चांगलं शिकेल आणि कारण काय म्हटलंय समाधान समता और विभिन्नता को पहचान करने जानकारी संगठित करने में मदद मिल सकते है और सोचने के साथ याद रखने में मदद मिल सकते. बघा आता याचं जर उत्तर त्यांनी हा याद रखणे जर निगेटिव्ह पकडला आपण फक्त इथे याद रखण्यावर आपण पूर्ण निगेटिव्ह करू शकत नाही तर जर त्यांनी याद रखणे हा निगेटिव्हच आहे असं पकडलं तर काय होईल ये सही आर गलत होईल बरोबर आहे का नाही. आणि जर त्यांनी हा याद रखणे निगेटिव्ह नाही बा म्हणजे काय पूर्वीचं जे ज्ञान आहे म्हणजे सत्य उन्हें सोचने के साथ बेहतर याद रखने के म्हणजे जर त्यांनी निगेटिव्ह पकडला नाही तर याचं उत्तर 3 पण होऊ शकतं म्हणजे 2 आणि 3 याचं फायनल आन्सर की मध्ये तुम्हाला कळेल किंवा अजून डिस्कस याच्यावर झालं तर तुम्हाला नक्की सांगेल पण या 2 मध्ये उत्तर असेल. जर हा याद रखणे त्यांनी निगेटिव्ह जर पकडला तर ऑप्शन 1 उत्तर असेल पण याद रखण्याला जर त्यांनी चांगल्यामध्ये पकडलं कारण काय त्यांचे विचार वाढतील तर ऑप्शन 3 तुमचं उत्तर येईल. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 26 तुम्हाला माहिती आहे आंतरिक आणि बाह्य काय दुसरों की सराहना करणार व्यक्तिगत संतुष्ट याला आंतरिक म्हटलं जाईल. त्याच्यानंतर प्रश्न 25 बघा प्रश्न 25 काय रचनात्मक बद्दल तुम्हाला विचारलं काय सही व्याख्या करता ये और आर दोनों सही आहे कारण इथे पण नवीन क्षमता शोधायची म्हणजे इथे काय दोघं नवीन कौशल्य रचनात्मक संदर्भात बोलले म्हणजे व्याख्या
करतोय. त्याच्यानंतर 26 प्रश्न बघा, एकदम सोपा प्रश्न होता. काय होता, ऐसा बच्चा म्हणजे काय, समायोजन. समायोजन काय काय म्हणजे समायोजन म्हणजे अतिरिक्त हे आहे का, सायकल चलाना, पहली बार जूता पहनना, अपरिचित नाही. तर काय म्हटलं, एक बच्चा महसूस करताय की कुत्ता और बिल्ली दोनों जानवर आहे. म्हणजे काय, त्याला आता कुत्ता आणि बिल्ली, त्याला जानवर माहित होता का, पण त्याला माहिती आता कुत्र पण काय, त्याला जानवरच म्हटलं जातं. म्हणजे काय, समायोजन झालं, आपल्या ज्ञानामध्ये भर झाली. ऑप्शन 4 हे उत्तर असेल. त्याच्यानंतर याच आहे पूर्व पारंपरिक प्रश्न 27. हा, त्याच्यानंतर 28 वस्तुस्थायित्व. बघा, आई संभाव्य आन्सर की असते. एखादा प्रश्न इकडे तिकडे झाला तर तो आपला अनुभवानुसार आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. लेव वायगोस्कीचं आंतरिक वाक्य आहे, तर्क और विचार व्यवस्थित करणे में मदत मिळते. बघा, ही संभाव्य आन्सर की तुमचे किती बरोबर आले तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा, किती तुमचे बरोबर आले.